आले घर Yeah.
माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या, मी आता एकदा माऊलीसाठी टाळ्या वाजवतो तुमच्या. का वाजवेन? त्याला लिहिता येत नाही, त्याला वाचता येत नाही. हा नाही, पैसे घेते पण पैसा महाराज त्याला शिवाय देतात. नामदेव महाराज आमचे दापक्याचे इकडे तिकडे फिरू नको म्हणतात महाराज. मला एक सांगायचं तात्पर्य, पण त्याचा नाद खूप चांगला आहे. तो इकडे तिकडे जात नाही, आदवा तुझा सगळं त्याला कळतं, मोबाईलमधलं कळतं लगेच. एक कीर्तन बी झाले शिवनाम सप्त्यात, काही न येता त्याला नाद आहे महाराज. हा ते 4-5 काही कीर्तन ऐकलं नाही मी, तर युट्यूबला एक कीर्तन ऐकलं. कोणता ऐकले? हा कोणता ऐकले आपण? येडा झालो आणि येडाच झालो मला मी. मग मला सांगा, अरे भाव एक काय काय सांगू तुम्हाला, काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची, माझ्या विठोबाची आण घेऊन सांगतो. तुम्ही भावपूर्वक परमात्म्याचं चिंतन करा, नक्की तुमचा उद्धार परमात्मा करील. विठाल विठाल अभ्यास करून तर कीर्तन कोणी करील, पाठ करून तर कीर्तन कोणी करील. पाठ न करता कीर्तन केले म्हणजे भाव नाही की नाही. कीर्तन चांग कीर्तन चांग परमात्म रूप होणे. शबरीने काय केलं होतं? कीर्तन केलं नव्हतं पण हरिरूप झाली होती. मीराबाईने काय केलं होतं? परमात्म्याचं चिंतन केलं होतं. जाऊ द्या, मधुरावाणी ओठी छापता का बेटा? मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. मधुर बोलतात ते, किती मधुर, एवढे मधुर महाराज आपल्या आले घर ज्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत येतात. वासुदेव करीतो फेरा तू अध्यापी निदसुरा, सावध होई रे गौहारा. काय हो, भज भज तू सारंग धरागा, वासुदेव करीतो फेरा तू अध्यापी निदसुरा. आता जागा रे भाईनो, जागा जागा जाग होऊन भजन करा. आणि प्रत्येकाच्या दारापर्यंत संत महात्मे जातात. म्हणून मधुरावाणी ओटी मधुर बोलतात. आणि किती वाव असतो? तुका म्हणे वाव पोटी. सगळ्यांचे दोष साठवण्यासाठी त्यांच्या पोटामध्ये वाव असते. जशी आई आपल्या लेकरांचे दोष आपल्या पोटात साठवून घेते, मोठं पोट करते. या जगातलं जर सर्वात मोठं पात्र कोणतं असेल तर वाव तरी उदंडची, वाव तरी उदंडची पोटी मोठी. वीर सिंधू ऐशे जग. महाराज सांगतात किती मोठं? उदंड मोठं. जसं उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले, तसं एवढं मोठं पोट करतात की सगळ्या जगाचे दोष आपल्या अंतःकरणामध्ये घालवतात. कारण वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई, ज्ञानोबा या जगताची आई आहे. म्हणून या सगळ्यांचे दोष घालवण्यासाठी ते समर्थ आहेत. म्हणून तुका म्हणे वाव पोटी येते उपकारासाठी, आले घर ज्या वैकुंठी. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जातात आणि सांगतात, बाबांनो संताच्या रूपाने येतात, एखाद्या वासुदेवाच्या रूपाने येतात, तुमच्या घराघरापर्यंत जातात. बाबांनो जागे व्हा, जाग होऊन भजन करा, चिंतन करा, हरिनाम करा, अन्नदान करा, आलेल्या गेलेल्यांचा आदर करा. बस एवढंच आपल्या जीवनात घडावं. आलेल्या तानेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न, हेच आपल्या जीवनातलं फार मोठं हे आहे महाराज. जीवनामध्ये परमार्थ करा, संतांची भेट घ्या. ज्या संतांची भेट झाली असताना ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, त्यांच्या करुणेच्या माध्यमातून, दयेच्या माध्यमातून नक्की आपला उद्धार हो, हीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन परमात्म्याच्या चरणी समाप्त करतो. माझ्या सद्गुरूंचं स्मरण 1-2 मिनिट आपण करूया आणि त्यानंतर आपली सेवा समाप्त. सापटा का? नामदेव माझा 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 माझा, नामदेव माझा मी नामदेवाचा. नामदेव माझा 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 माझा, नामदेव माझा मी नामदेवाचा.
म्हणा चटकन म्हणा फास्ट म्हणा म्हणा फास्ट मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी वारे, मधुरावाणी वारे, मधुरावाणी वारे, मधुरावाणी वारे. मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी वारे, मधुरावाणी वारे, मधुरावाणी वारे. तुका माने वाव पोटी तुका माने
बोललेले करू येणे वासरे होतर